की SC-ST ला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. करेक्ट. आणि मग मग हा प्रश्न उरतो कुठं? तर आदिवासी डिक्लेअर्ड जिल्ह्यामध्ये हा प्रश्न उरतो, किंवा आदिवासी किंवा SC-ST ची पॉप्युलेशन ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, ज्या ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते 50% आसपास येऊन पोहोचतात. मग प्रश्न उरतो की मग ओबीसींना आरक्षण कसं द्यायचं? तर याच्यावरती पर्याय असा आहे की न्यायालयानं 4-5 न्यायालयानं सांगितलं होतं की तुम्ही इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा, ट्रिपल टेस्ट करा, आणि सगळ्यांची एकदा आकडेवारी डोळ्यासमोर आल्यानंतर मग अपवादात्मक जिल्ह्यामध्ये आपल्याला काही कन्क्लुजन काढावे लागतील, काही डिसिजन घ्यावे लागतील, काही निर्णय घ्यावे लागतील. ज्या ज्या कलमान्वये ओबीसींना आरक्षण मिळतं, 246 कलम D6, त्यामध्ये आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. आणि मग SC-STचं आरक्षण फुलफिल करत असताना ओबीसींना जर व्हॅक्युम किंवा ओबीसींना जर स्पेस उरत नसेल, तर मग अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा, हा डिसिजन कधी घेतला जाऊ शकतो? ज्यावेळी महाराष्ट्र शासनानं किंवा महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये ज्यावेळी तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा म्हणजे शाही डाटा म्हणजे लोकसंख्या कुणाची किती प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये आहे, आणि मग जिथं SC-ST फुलफिल होते 50% तर मग ओबीसींचं काय, याच्यावरती डिसिजन घेणं बाकी आहे. पण तोपर्यंत तुम्ही डेटाच कलेक्ट करणार नसाल, ज्या महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती हे ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं, त्या महाराष्ट्रानं आतापर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही, तशा पद्धतीचं न्यायिक इन्स्पेक्शन केलं नाही. पण त्याच्या मागून बिहारनं केलं, कर्नाटकनं केलं, तेलंगणानं केलं, मध्य प्रदेशनं केलं, उत्तरांचलनं केलं, आणि महाराष्ट्र मात्र जिथल्या तिथं आहे. फिरून पुन्हा भोपळ्या चौकामध्ये जे प्रश्न गेल्या 5-6 वर्षामध्ये पंचायत राजच्या निवडणुका, लोकल बॉडीच्या निवडणुका ज्या कारणानं झाल्या नाहीत, त्याच्यावरती एकदर्शन शासनानं केलंच नाही. तोपर्यंत असं कुणीही काहीही सांगून होणार नाही, कारण हा घटनात्मक पेच आहे. कारण SC-STचं रिझर्वेशन कोणीही थांबवू शकत नाही, आणि ओबीसीला जर आरक्षण द्यायचं तर तुमच्याकडे डाटा उपलब्ध नाही. अशा अपवादात्मक जिल्ह्यामध्ये, अपवादात्मक महानगरपालिकांमध्ये, अपवादात्मक काही जिथं जिथं ओव्हरलॅप होत आहे, तिथं तिथं तुम्हाला जोपर्यंत तुमच्या टेबलवरती डेटाच उपलब्ध, सामग्रीच उपलब्ध नाही, तर तुम्ही कसा निर्णय घेणार?